गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 9. श्री गणेशाला नमन करतात. विमान आता कुठं चाललेलं आहे, गगनामध्ये चाललेलं आहे. त्यावेळेस एक मनोरम नगर त्यानं पाहिलं. शिवशर्मा त्यावेळेस विचारतो, आता हे कोणचं नगर आहे बा? त्याला आता सगळे नगरच पाहिजे. खरं म्हणजे शिवशर्माला जेवढे नगर दिसतात ना, हे सगळे नगर आपल्या शरीरात आहे. हे सगळे नगर आपल्या शरीरात वास करतात. आणि त्याचं हे थोडक्यात वर्णन त्यांनी सांगितलेलं आहे. विमानक्रमिता मग त्यानं पुढं दृश्य पाहिलं. हे कोणची पुरी आहे? त्यावेळेस त्या हरीचे गण म्हटले, हे साक्षात मेघक्षामाची पुरी आहे. सर्व शास्त्रांना सुद्धा ही पुरी कोणची आहे हे कळले नाही. मग गण म्हणतात की अशी ही कोणची पुरी आहे? म्हणतात ही अग्निपुरी आहे. इथे कृशाणू म्हणजे अग्नी. इथं कृशाणू वास्तव्य करतो. साक्षात द्विमूर्धा म्हणजे काय? दोन मुखावाला. अग्नीला किती मुख आहे? दोन मुख आहेत. तर साक्षात तो द्विमूर्धा आहे. परेसी द्विज्वरा मात या गार्हपत्याचे तेजसत्व. हे अग्नीचं नाव आहे. पुन्हा अजून एक आत्ताच्या आत्ता 3 नावं सांगितले: कृशाणू, द्विमूर्धा आणि गार्हपत्य. मग याचं महत्व युग. अग्नी नसला म्हणजे जेवण कुठून पचन? नाही का? वैश्वानर नावाचा अग्नी आपल्या पोटामध्ये सतत जळून राहिलेला आहे. पण आग लागली का आतापर्यंत? नाही लागली. जर तुम्ही एकदा जर शरीर तापलं, त्याच्यावर पाणी तापून घेऊ शकता, इतकं तापतं. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. तुम्ही इकडे या, ती खुर्ची घेऊन. म्हणजे ते मागच्या त्यांचे मान आहे ना, दुखून जातील. बरेच वेळ बसायचं ना. हा गोपाल कृष्ण भगवान की जय. असा हा 33 कोटी देवांचं मुख आहे. हा अग्नी, हा यज्ञ नारायण आहे. आणि सर्व त्रैलोक्याला हा परम सुख आणि दुःख सुद्धा देणार आहे. अग्नी जर प्रज्वलित नसला तर दुःख आहे, आणि अग्नी जर प्रज्वलित असला तर सुख आहे. चांगलं अन्न पचलं तर तब्येत चांगली राहते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोट ज्याचं चांगलं त्याची तब्येत चांगली. ज्याचं पोट बिघडलेलं त्याचं सगळं बिघडलेलं. आणि हा अग्नी या पोटामध्ये वास करतो. हा 33 कोटी देवांचं मुख आहे. म्हणजे देव काय करतात? याच्या मुखानंच त्यांना, आपण जेव्हा स्वाहा म्हणतो तेव्हा देवांना अग्नीच्या मुखातून खायला भेटतं. देवाचे मुख कैसावनी, जे जे यज्ञ करती पृथ्वीस्थानी नाना द्रव्य होमिती हवनी तेने तृप्ती होय देवांशी. या देवांचं मुख तो कसा आहे? तर यज्ञाच्या द्वारे देव त्याच्या मुखातूनच सर्व काही भक्षण करतात. दुग्ध संतप्त होय अग्निवरी ते देवांशी प्रिय पियुषापरी. जेव्हा आपण दूध टाकतो यज्ञाच्या अग्नीमध्ये, देवांना ते अमृताप्रमाणे प्रिय आहे. म्हणून खिरीचा नैवेद्य आपण हवन केलं की त्याच्या शेवटी काय टाकतो? पूर्णाहुतीला खिरीचा नैवेद्य टाकतो. मग हा पंचामृतासी करी निवाडा पृथक पृथक. आणि 6 रस म्हणजे षड्रस अन्न सुद्धा याला अतिशय प्रिय आहे. जेव्हा आपण षड्रस अन्नाचा नैवेद्य या अग्नीमध्ये टाकतो त्यावेळेस आपले पितर जे आहेत ते पितर सुद्धा, तो नैवेद्य पितर लोकांना जातो. तर पितृ संतुष्ट होतात. इक्षुदंडाची, आता इक्षुदंड म्हणजे काय? ऊस. याच्या रसाची धार हा पाक करी तसे निर्धारा. मग निपजे शुद्ध शर्करा. साखरसुद्धा आणि गूळसुद्धा देवांना मान्य आहे. कारण की अग्नीच त्या ऊसाच्या रसाला काय करतो? शुद्ध करत असतो. हा प्रत्येकाच्या घरचं मिष्टान्न सुद्धा भक्षण करतो. आणि मिष्टान्न भक्षण करून हा गर्भाला काही होऊ देत नाही. योग्यरित्या गर्भाला पचवत असतो. असा हा कनवाळू आहे. 84 लक्ष जीव जंतूंशी याचा थेट संबंध आहे अग्नीचा. असा हा परोपकारी आहे. आणि आपल्या घरामध्ये सुद्धा याचं स्थान अखंड असतं देवाच्या जवळ. दीपज्योतीच्या रूपानं हा अग्नी आपल्या घरामध्ये 12 महिने 18 काळ वास्तव्य करत असतो. ज्याच्या घरामध्ये अखंड दिवा असतो त्याच्या घरातली लक्ष्मी कधीही संपत नाही. ज्याच्या म्हणजे आता हे उपाय सांगितलेले शास्त्रानं की ज्यांना धन धान्य याची कमी असेल त्यानं देवाच्या जवळ अखंड तुपाचा दिवा लावावा. 12 महिने नसून जमत तर तुमचा जोही प्रिय महिना असेल, म्हणजे कोणाची देवी प्रिय आहे, कोणाचे भगवान शंकर प्रिय आहे, कोणाचे गणपती प्रिय आहे, तर निदान त्या पिरियडमध्ये तरी गणपतीचे 10 दिवस, देवीचे 9 दिवस, भगवान शिवाचे 1 महिना
असं इतका तरी त्यांनी तो दिवा आपल्या घरामध्ये लावावा, किंवा तेलाचा दिवा. आणि संपूर्ण तेलामध्ये देवाच्या दिव्यासाठी तिळाचं तेल उत्तम सांगितलेलं आहे, जे आता खूप महाग झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या आपल्या हिशोबानं तुम्हाला जे जाळायचं ते जाळू शकता, परंतु त्याच्या लहरीतून मग जे निघतं, म्हणजे तुपाची वात लावली तर ती सात्विक असते, तिळाची लावली ती सुद्धा आरोग्यदायी असते. बाकी तुम्ही कोणचंही तेल झालं, ते जसं तेल असेल तशा त्याच्यातून त्या लहरी निघत राहतात त्या ज्योतीतून. मग दुग्ध संतप्त घरोघरी याचीच दीपज्योती प्रकाश करीती, सर्वाप्रती उपकारास्तव जाणपा, याशी पूजिती जे जे पाडे. म्हणजे जो कोणी या निष्ठेने या अग्नीला पूजल, तो त्याच्या मनात ज्या इच्छा असल्या तर अग्नी ती पूर्ण करणं. असे खूप लोक आहे की जे रोज हवन करतात. आता सध्या बरेचसे लोक रोजचं म्हणजे महिन्याचं, काही लोकांनी व्रत घेतलं की आम्ही महिनाभर हवन करू, ओम त्र्यंबकम यजामहे आणि ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू. भरपूर लोक आहेत असे की ते सध्या हवन करत आहेत रोज एक महिनाभर. आणि काही लोक 12ही महिने हवन करतात. असे काही लोक आहेत माझ्या परिचयाचे की ते 12 महिने हवन करतात. रोज उठलं की सकाळी स्नान करायचं, जप करायचा आणि लगेच 20 मिनिटाचं 25 मिनिटाचं हवन करायचं. आणि एखादा आपला जो प्रिय मंत्र असेल त्याच्यात जास्त एक माळ का होईना पण आवत्या टाकायच्या. तर हा जो असं निष्ठेनं या अग्नीला भसतो, तो अग्नी याच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण करतो. हा निर्विकल्प आहे. याला निर्विकल्प का म्हटलं? एकदा पेटला की हा ओलं सुकं काहीच पाहत, तो काय असं म्हणत नाही ओलं आहे मी जाळत नाही, की ही घाण आहे मी जाळत नाही, काय हे तुम्ही पुंजात काय काय टाकलं ते मी जाळत नाही, सगळं ते. आणि हे सगळं भक्षण करून तो कसा आहे? पवित्र आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहा तुम्ही, आतापर्यंत जन्माला आल्यापासून आपण 2-3 खंड्या अन्न तर पचवलंच असेल की नाही. त्याच्यात एखादा डबा भरत तरी तेल आपण खाल्लं असेल. लहानपणापासून आतापर्यंत 2-2 पळ्या म्हटलं तर एक डबा होईल की नाही. मग आपले जीभ तरी चिकटच अशी आहे का काही? तिच्यावर आला का काही थर कशाचा? नाही तर डबाभर तेल टाकावर कुठं. तुलसी जग में यूं रहो, जो रसना मुख माही, खाती घी और तेल नित, फिर भी चिकनी नाही. हरी हरि ओ आपण या जगात कसं राहिलं पाहिजे? या जिभीसारखं राहिलं पाहिजे की नाही, तर शेवटपर्यंत टिकू. पण आपल्याला दातासारखं राहायची हौस आहे जास्त. मग पळा मग. कारण की ही जीभ कशी आहे? 32 दातांच्या मध्ये, पण मचर मचर करत नाही. ज्याची जीभीनं मचर मचर केलं तर त्याचे म्हणजे बोलन जीभ, पण शिक्षा कोणाला होईल? दाता. तिचं काहीच होत नाही. म्हणून ती नेहमी दाताला म्हणत असते माझ्या नादी लागायचं, बिलकुल चांगलं राहायचं माझ्याशी. मी जर बिघडले तर मी एका सेकंदात तुम्हाला बाहेर काढू शकते. एखाद्या माणसाने जर एक इकडून आणि एक इकडून मारली तर काय राहील दाताचं? सगळा चोपटा हालतो त्याचा. म्हणून तिनं सांगितलं पहा मी एवढं पचवलं अन्न, पण मी कशी आहे शेवटपर्यंत? जशाल तशी. त्याप्रमाणे तुलसी जग में यूं रहो, जो रसना मुख माही, खाती घी और तेल नित फिर भी चिकनी नाही. का? तिनं त्याचा संगच नाही लागू दिला अंगाला. तेल आलं का आत लोटलं, तूप आलं का आत लोटलं. तुम्ही पहा, चिरफाड होईन तर माझी होईन का? तुमची होईन. फक्त पास होऊन चाललं इकडून. मग माणसानेही जगात असंच राहिलं पाहिजे. खूप लोकांमध्ये राहायचं, पण अंगाला काही कोणाचा संग लावून घ्यायचा नाही. ज्याचा लागायचा त्याचा संग लागला पाहिजे माणसाला. विनाकारण जर फालतूच्या लोकांचा संग जर लावून घेतला आपण, किंवा फालतूच्या सवयीचा जर संग लागला, तर मग आपला अंत हा निश्चितच ठरलेला आहे. हे जीभ आपल्याला सांगत असते. पहा, लाल्या आणि काल्या नावाचे 2 कुत्रे होते. मग कुंभमेळा आला नाशिकचा. सगळे लोक चालले, साधू चालले, संत चालले, तो गरीब चालले, श्रीमंत चालले, तुमच्या माझ्यासारखे ज्याला चालता येत नाही ते चालले, ज्याला चालता येत होतं तेही चालले. हे म्हणले का रे, हे गर्दी कुठं चालली एवढी? म्हणले चालले का याला कुंभमेळ्याला नाशिकला. म्हणले आपण गेलं पाहिजे गड्या. त्यानं म्हटलं चालायचं? लाल्या म्हणतो काल्याला चालायचं? म्हणले हो जाऊ. चाल मग. निघले 2 जण.
आता चालले दोघं जण हळूहळू 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 रस्त्यानं. मग आता तुम्ही सांगा, जर आपल्या गल्लीतलं कुत्रं जर आपल्यासोबत इकडं आलं असतं तर काय केलं असतं या गल्लीतल्या कुत्र्यानं? त्यानं त्याला इकडं हद्दपार केलं असतं. कारण की त्या गल्लीतलं या गल्लीत आलं तर ते तिकडच्या टिकू देईन का इकडं. मग आता यांना तर समजा चिखलीपासून नाशिकपर्यंतचा प्रवास करायचा होता. मग आता लाल्या काल्या चालले रस्त्यानं तर साहजिकच यांच्या अंगावर बाकीचे जे गावातून जाते ते कुत्रे भुकणारच की नाही. मग याने काय करायला पाहिजे होतं? सरळ आपल्या रस्त्यात जायला पाहिजे होतं का ते कुत्र्याच्या नादी लागायला पाहिजे होतं? सरळ जायचं ना. कुत्र्याच्या नादी कशा लागायचं? भुकतं तर भूक बापा, तू मोठा, तुझा बाप मोठा. आता तू जर आमच्या इकडं असता तर तुला दाखवलं असतं मी पण. पण आता आम्ही सध्या तुमच्या गावात आलेलो आहे. तुमचं काय आहे आम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही किती जण आहे सोबती आम्हाला काहीच माहिती नाही. माणसाने याचा विचार केला पाहिजे की नाही बाहेर जाऊन. माणूस त्याचा विचारच करत नाही. तसा लाल्या काल्या चालले. आता हा काल्या होता आगाऊ होता. जे कुत्रे लागले पाठीमागं हा त्याच्या पाठीमागं जायचा. आणि मग ते भू भू तिकडून इकडून भू भू तिकडून भू भू इकडून भू भू की चाललं यायचं. मग आता हे लाल्यानं 2-3 ठिकाणी पाहिलं. यानं म्हणलं असं तर 12 वर्षाचा दुसरा कुंभमेळा येईल तरी आपण पोहोचणार नाही. यानं त्याला एकदा समजावून सांगितलं. यानं म्हटलं की बाबा रे, हे कुत्र्याच्या नादी काही लागू नको. तू तब्येत पा किती खराब होऊ राहिली, तुझी सगळ्या अंगावर जखमा झाल्या आणि मग आता काय हेच पाहत बसते आपल्याला जायचंय. त्यानं म्हणलं नाही नाही, पण कोणी आपल्या अंगावर आल्यावर का तसं सोडायचं त्याला. यानं विचार केला. मग यानं म्हटलं ठीक आहे बा तू पहा, पण आपण तर काही कोणाच्या नादी लागत नाही. असं म्हणून यानं दिलं त्याला सोडून. एकदा याचे भांडणं सुरू झाले. हा सरळ गेला लाल्या. काल्या इकडं बसला भांडण करत. आता तो गेला कुंभमेळ्यात. त्यानं आंघोळी केली गोदावरी नदीची. त्यानं सगळ्या साधू संत लोकांचे दर्शनही घेतले आणि अजून सगळं जे काय असन मेळा ते सगळं पाहून प्रवचन ऐकून ते तिकडून आला तर असं समजून घ्या तो आला अर्ध्या मधात. आता धुळ्यापर्यंत आला असं समजायचं. वापस आला तर तिथं भेटला त्याला काल्या. त्यानं जसा सोडला होता त्याच्यापेक्षा अर्धा झालेला होता तो. सगळ्या अंगाला जखमा होत्या त्याच्या. त्यानं म्हटलं तरी तू तर माझ्या पुढं आला. तो म्हणलं पुढं आला? मी आलोच कुठं मी आलोच. तो म्हणलं तू आलाच नाही? नाही म्हणलं मी अजून इथंच आहे, इथपर्यंतच आहे. त्यानं म्हटलं कुंभमेळा संपला. सगळे संत लोक आपापल्या घरी गेले, दुकानदारही घरी गेले, सगळे गंगा वाहून गेली पुन्हा. आता काही जायची गरज नाही. आता वापस चाल. जीवन आपलं सुद्धा असंच आहे. आपण जन्माला आलो, हा असा तो असा तो असा, हा अंगावर आला याच्याशी. त्याला म्हणायचं तू मोठा, तुझा बाप मोठा. तू जे म्हणतो ते तू म्हणत असेल 100% खरं आहे. मी 110% खरं आहे म्हणतो. मी काय म्हणतो 110% खरं आहे तुझं. पण मला तुझ्या नादी लागायचं नाही. कारण आपण जर असं याच्याशी घसाडा त्याच्याशी घसाडा घेत बसलो तर हे जीवन एक दिवस संपून जाईन. आणि जे करायची गोष्ट आहे ती राहून जाईन. कुंभमेळा अर्ध्या मधातच राहीन आपला आणि मध्ये होईल राम नाम बस. त्याच्यामुळे या भानगडीत पडायचंच नाही. कारण संसार हा अतिशय दुस्तर आहे. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. या संसारात रात्रंदिवस तळ 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 करतो माणूस. पण त्याला विश्रांती आहे का? आता तुम्ही इथं बसलेले इतकीच विश्रांती आहे. आणि इतकीच लेखे में इतनी घडी बाकी के दिन बाद. हा शब्द तुम्ही माझं लक्षात ठेवा मी गेल्यानंतरही, की लेखे में इतनीच घडी बस. साधु आवत देख के साहेब आवे याद, लेखे में यही घड़ी बाकी के दिन बाद कबीरा, बाकी के दिन बाद. बाकीचे सगळे कोणते दिवस लिहिले जात नाही. मग म्हणून असा हा जो अग्नी आहे तो मंगळ आणि अमंगळ काहीच पाहत नाही. ओलं कोरडं सगळे कोट्यानुकोटी जीव तो भस्म करत असतो. आणि हा अग्निबोली जे 4 वर्ण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण उत्तम मध्यम कनिष्ठ जाणं सगळ्या रूपामध्ये तो आहे. त्याची कोणची जात नाही, त्याचा धर्म नाही. सगळे लोक त्याचेच आहेत, सगळ्या वनस्पती त्याच्याच आहेत. आणि
त्या वनस्पतीमधून जे निर्माण होते औषधी ती सुद्धा या अग्नीच्यामुळेच निर्माण होते. म्हणून शीत काळामध्ये अग्नीचे दान दिजे योगेश्वरान कारण, की हिवाळ्यामध्ये जे लोक हिमालयात राहतात त्यांना तिथं अग्नी सापडत नाही, त्या लोकांना अग्नीचं दान करा असं सांगितलेलं आहे. की शिवालय दीपोत्साह पूर्ण, म्हणजे थंडीतच येतो ना कार्तिक महिना, त्या महिन्यामध्ये तरी 12 महिने होत नसतील तर त्या महिन्यात तरी शिवालयात दिव्याचं काय करावं. दिवे म्हणजे आपलं चालतं मग ते घेतले ते पितळचे एवढे एवढे, ते तांब्याचे ते चिटक्या चालले कुठं पण ते दान नाही सांगितलं, त्याचीच काय घेणं नाही देवाला. दिवे म्हणजे फुलवाती लावा, तेल टाकून पंथी लावा, पण दीपदान करा. या दीपदानाचं पुण्य आहे. तुम्ही ते पित्तळचा घेता का चांदीचा घेता, देवाला खरं म्हणजे तुमच्या त्या दिव्याशी काय घेणे. पंथीत दिवा लावला तर काय हरकत आहे. चालले मंदिरात मग ते मिळतात ते एवढे एवढे ते धोंड्याच्या महिन्यातले तांब्याचे, मग त्याच्यात दिवा चाललं जिथं तिथं मांडणं, चाललं जिथं तिथं मांडणं, चाललं जिथं तिथं मांडणं. धोंड्याच्या महिन्यात पुरण खाऊन खाऊन गायचे पोटं फुगतात. 33 आता ते आपण पण केलेलं आहे, त्याच्यामुळे ते काय सांगायला बरोबर नाही, पण सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे 33 ही एक संख्या आहे. 33 कोटी देव म्हणतो ना आपण, 33 कोटी कोटी नाही आहे, ते 33च देव आहे, 33च आहे. त्या 33 देवांना ते गेलं पाहिजे बा अन्न, म्हणून 33 ही संख्या सांगितलेली आहे. आणि तसा जर आपल्या शरीराचा विचार केला तर 33च आहे शरीरात संख्या. मग ते जे काय करतो आपण ते समजून उमजून करा. म्हणजे धोंड्याचा महिना कधी येईल मला माहिती नाही. कोकिळा व्रताच्या वेळेस मी पाहिलं की ते 1 ते 60 रुपये ते हे पाकिटच मिळायला लागलं होतं. मग आता ते ब्राह्मणाच्या जो किती कोकिळा जमा झाल्या असतील तेव्हा, आणि ते त्याच्यातलं ते सामान, आणि आपल्याला काय मिळवायचं होतं, पुण्य. शेवटच्या दिवशी का होईना बा, अगदी शेवटच्या दिवशी तर इतकी धूम झाली, इतकी धूम केली लोकांनी ते आणून ते द्यायची ब्राह्मणाला, की त्याच्या बायकोनं विचार केला असेल की किती लोक मिळाले बाई. आणि आम्ही कसं यांना बहु थोडे राम 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 राम. एक पूजिताची चंद्रमौळी, पंचारती, कनकपात्री उजरी, सहस्त्रदीप माळा, शिवाचे देवळी, पावकाच्या 1 सरा, म्हणजे 1 दिवा लावा किंवा 5 दिवे लावा किंवा 1000 दीपमाळा लावा. अग्नी तुम्हाला निश्चित त्याचं फळ देणारच. रामेश्वरमध्ये खूप सुंदर व्यवस्था दिव्याची, म्हणजे बाहेर रामेश्वर नाही, मल्लिकार्जुनला होतं ते. मल्लिकार्जुनला एका वातीपासून 1000 वातीच्या जुडग्यापर्यंत आणि प्युअर गावरान तुपातल्या वाती विकत मिळत होत्या, बाहेर ठेवलेल्या होत्या. 1000ची, 500ची, 100ची वात, ते जुडगे, त्यात तूप टाकलेले, छान मोठ्या मोठ्या पंत्या. आणि असं नाही नुसतं धरलं की नेऊन लावायचं, तिकडं तसं नाही चालत. ब्राह्मण उभे असतात तिथं रांगोळी आधी ते ठेवायचं, त्याच्या भोवती रांगोळी काढायची, मग नंतर गायची पूजा करायची, मग ते ब्राह्मण येतो, मग ते ब्राह्मण संकल्प म्हणून घेतो आपल्याकडून, आणि संकल्प म्हटल्यानंतर मग ते दीपदान ते भगवान शिवाला तुमचं अर्पण होतं त्या ठिकाणी. इतकी सिस्टमॅटिक आहे. आणि वाती तर इतक्या चांगल्या होत्या, वातीपेक्षा पंत्या खूप खास होत्या. अशा मोठ्या मोठ्या मस्त सुंदर पंत्या, आणि त्याच्यामध्ये ते वातीचे पिवळे धमक गावरान तुपाचे भिजवलेले जुडगे, आणि काही किंमत नव्हती. 100 रुपये, 50 रुपये, 200 रुपये, 1000 रुपयाची वात 100 रुपये फक्त, तुपात भिजवलेल्या वाती. म्हणजे घरी हे तुम्ही जे दणके घेता, ऐकायला पोथी, वळायला वाती आणि सांभाळायला नाती, ते तिथं ते काय तिकडं काही करायची गरज नव्हती. ते की बा हे आता इथं घरून घेऊन जायचंय बा म्हणून. बाकीच्या ठिकाणी असं समजा ते तुम्ही करता म्हणून नाही म्हणत मी, पण एक त्याच्यातली सांगून राहिले मी गोष्ट. की एक महाराज होते, ते महाराज, त्या महाराजनं काढली म्हण, ते पोथी सुरू, बाया कोणी वाती करतं, कोणाची नात रडती, कोणाचं काय होतं. महाराज म्हणले, अरे काय लावलं तुम्ही, ऐकायला पोथी, वळायला वाती, सांभाळायला नाती, सगळेच इथं घेऊन आले. तेव्हापासून ती मनच रूढ झाली. एक पूजिताची चंद्रमौळी आणि कष्टलोहे उपस्थिती अग्निसंगे सिद्ध होती. मग ती व्यापारी वर्तती जनांची आकार्यासी. मग लोखंडाच्या याच्यात सुद्धा दिवे लावावे.
जांबुनदाचे जे जे भूषण ते ते सिद्ध करी हुताशन. भाग्यवंत स्त्रिया, कारण ज्या स्त्रिया अग्निदान करतात त्यांना, दीपदान करतात त्यांना सौभाग्य प्राप्त होतं. राजस तामस ज्याचा जसा भाव असेल तसा हा अग्नी त्याला त्याचं फळ देतो. शिवालयामध्ये जो दीप लावतो, धूप लावतो सुगंधी, त्यांचे सर्व पापाचं हा हरण करतो आणि त्या पतिव्रता स्त्रीला तो अखंड पतिव्रता ठेवतो. ज्या पतिव्रता दोष शेमळती मग त्या अग्निमाजी स्नान करती, तयासी होय पदपाप्ती. पतिव्रता धर्माची ज्या दोषानं मळलेल्या असतात काही स्त्रिया, त्यांनी जर अग्नी स्नान केलं, जसं सीतेनं केलं होतं तसं. पण सीता ही परमपतिव्रता होती म्हणून वापस आली आणि तिचं खरं रूप तिकडं होतं, अग्नीकडं ठेवलेलं. हे एखाद्या बाईनं जर असं केलं तर ती तिचं तयासी होय पदप्राप्ती पतिव्रता धर्माची. आणि हा गोमय दग्ध करी. गोमय म्हणजे काय? गाईच्या शेणाची गोवरी. हा ते भस्म होय क्रिया थोरी. म्हणजे भगवान शंकराला कोणचं भस्म चालतं? फक्त तेच भस्म चालतं. कोणचं? गाईच्या शेणाचं. पण ते कसं असतं ते भस्म? ते असं ते कुठेही पडलेलं शेणाचं नाही चालत. ते शेण असं वरच्यावर टोपल्यात धरायचं, नाही तर हातात धरायचं. ते वाळू घालायचं जसं त्याची गौरी थापायची नाही. ते जसंच्या तसं वाळू घालायचं. मग ते वाळलं की त्याचं भस्म करायचं आणि मग ते ओम नमः शिवाय मंत्र म्हणून आपण लावलं भगवान शंकराला, तर ते तुमचं भस्म भगवान शिवाला पावन होत असतं. योगाभ्यास गोरांजन एक साधिती धूम्रपान. मग हा करी पद पावन सायुज्यतेचे आवश्यक. सर्व गात्रांवर भगवान शिवाच्या मंत्र म्हणून जर हे भस्म लावलं तर भगवान शिव त्याला अनेक आशीर्वाद देतात. आणि हे भस्म लावून मोठे मोठे योगी आपला हठयोग सिद्ध करतात. नागा साधू तुम्ही पाहिले असतील कुंभमेळ्याच्या वेळेस, त्यांच्या अंगाला हेच भस्म लावलेलं असतं. त्याचं कारण हिमालयात हे भस्म लावलं की थंडी अजिबात वाजत नाही, इतकं त्या गाईच्या गौरीमध्ये उष्णता असते. मग जे सूर्याची आराधना करतात आणि द्रव्ययज्ञानं सूर्याला प्रसन्न करतात, त्या अग्नियज्ञानं सगळी म्हणजे ते पुढच्या जन्मामध्ये राजे होतात. हा असत्य दोषी अपावक. हा सत्य हा जो आहे तो असत्याशी असत्य वागतो अग्नी, आणि सत्याशी सत्य वागतो तो पाप पुण्याचं दहन करणारा आणि अतिशय निर्मळ असा आहे. हा सगळ्यांच्या घरचं अन्न भक्षण करतो आणि त्याला पवित्र करतो. हा चारी वर्णाच्या घरचं अन्न भक्षण करतो. हा वैश्वानर सर्व भक्षण करी, परंतु निर्दोष शरीरी. मग शिवशर्मा यापुरी. आता यानं म्हटलं हा सगळं काही भस्म करतो तरी पवित्र कसा आहे? एवढे सामर्थ्य काय आहे याला? हा अग्निपुरीचा निवासी कसा झाला? यानं कोणचं तप केलं होतं व या अग्नीनं हे पद याला कसं प्राप्त झाले? याला कोणचा मंत्र होता याचा तो त्या मंत्रानं हा सुफळ झाला? आणि हा भगवान शंकराचा विशेष म्हणजे तिसरा नेत्र कसा बनला ते तुम्ही मला सांगा. मग ते गण म्हणतात की बरं झालं शिवशर्मा तू हा प्रश्न विचारला, तरी तुला आता याची मूळ कथा सांगतो. पूर्वी वैश्वानर नावाचा एक ब्राह्मण होता. तो अग्निहोत्री ब्राह्मण होता. म्हणजे अग्निहोत्री म्हणजे काय? रोज घरात अग्निहोत्र करायचं, त्याला अग्निहोत्री ब्राह्मण म्हणतात. ते काही खूप नसतात, तीनदाच फक्त 3 मुठी असं टाकतात. ते सकाळी दुपारी, हे सकाळी आणि संध्याकाळी, पण त्याला अग्निहोत्र करणारे ब्राह्मण म्हणतात म्हणून अग्निहोत्री. तर हा अग्निपुरीचा निवासी होता. तर तो महासुशील अतिनेमी होता. नित्य आचरण करणारा होता. गृहस्थाश्रमी होता. नाना द्रव्यानं म्हणजे तो हवन करायचा आणि तो अग्नीचा उपासना करणारा होता. मग 4 आश्रम आहेत. तर गृहस्थाश्रम हा सगळ्यात श्रेष्ठ आश्रम आहे. ब्रह्मचर्य आश्रम दुसरा आहे. संन्यासाश्रम तिसरा आहे आणि वानप्रस्थ आश्रम हा चौथा आश्रम आहे. म्हणजे वयाच्या 60 वर्षाच्या पुढे गेलं की वानप्रस्थ आश्रम जो असतो तो सुरू होतो. स्नान होम जप हा नित्य वैश्वदेव करायचा आणि असं जो करत असेल त्याच्याच घरचं तो अन्न स्वीकारायचा. जो स्नान करून अन्न तयार करत नाही, हे लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्या घरचं अन्न अग्नी कधीच भक्षण करत नाही. उठले की सुटले एकच धंदा फक्त नुसता इकडं तिकडं करायचं. आणि ते आता न सांगितलेलं बरं मी, ते अवदशेचे लक्षणं आहेत. समुद्र मंथनात 2 बाया निघल्या.
एक निघली महालक्ष्मी, तिनं भगवान विष्णूचं वरण केलं, आणि दुसरी निघली अलक्ष्मी. आता ही भगवंतानं हिच्या गळ्यात माळ घातल्याबरोबर ती रडायला लागली जोराजोरानं. तिनं म्हटलं मी कुठं जाऊ, मी तिची बहीण आहे, माझ्याशी लग्न करा. म्हणले एकीशी केलं ना, आता तुझ्याशी कसं काय करणार लग्न. तिनं म्हटलं मला काही सांगायचं नाही. मग त्यांनी तिचं लग्न उद्दालक ऋषीशी करून दिलं. म्हटले उद्दालक ऋषी जे आहेत ते माझाच अंश आहेत, उद्दालक ऋषी जे आहेत ते माझा अंश आहेत. मग आता महालक्ष्मी लग्न करून भगवान विष्णूच्या सोबत निघून गेली, आणि अलक्ष्मी जी होती ती रडायला लागली, तिचं लग्न उद्दालकाशी करून दिलं, ती उद्दालक ऋषींच्या सोबत निघून गेली. पण आता ही मुळातच अलक्ष्मी म्हणजे आपण काय म्हणतो की अवलक्ष्मी, ज्याचा आपण अपभ्रंश करतो, अवदस आहे बुवा, अशी होती ती. मग तिला काही ते ऋषीचं पटलं नाही. 4 वाजता उठा आणि सडान सारवण आणि रांगोळ्या आणि ते होम आणि मंत्र आणि ते. तिनं म्हटलं मला दिवस निघोस तर ऊन पडेस तर झोपायची सवय, हे काय भनके लावली 4 वाजता आणि भानगडी, हे मी नाही करणार. आणि तिथंच रडायला लागली गळा काढून जोराजोरानं. ते ऋषीनं विचारलं काय झालं तुला. तिनं म्हटलं की मला नाही राहायचं इथं. म्हणले मग कुठं जायचं तुला. म्हटले की मला ते ज्यानं तुमच्या पाठीमाग लावलं त्याच्याजवळ नेऊन घाला. ऋषी म्हणले जा आली त्या रस्त्यानं, मला काही तुझं घेणं नाही. ऋषीने दिलं तिला पाठवून. गेली मग गेली. मग ते म्हणले बाई आता का बरं आली. म्हणले मला नाही राहायचं तिथं, ते वातावरण आपल्याला आवडलंच नाही अजिबात, मी नाही राहणार तिथं. म्हणजे मग तुला कुठं राहायचं आहे, मी माझ्याजवळ तर मी तुला ठेवून घेऊ शकत नाही. तू जर माझ्याजवळ राहिली तर लक्ष्मी निघून जाईल, कारण लक्ष्मी आणि अलक्ष्मी एका ठिकाणी राहू शकत नाही. मग म्हटली कुठं राहू, पण मला तुमच्याच जवळ राहायचं आहे. सांगितलं पिंपळाचं झाड आहे माझं स्वरूप आहे, जा आता पिंपळाच्या झाडात राहा. तिथं तुला काहीच करायचं काम नाही. तिथं तुला ना झाडलोट करायचं काम आहे, ना पूजा करायचं काम आहे, ना पाठ करायचं काम आहे, काहीच करायचं काम, नुसतं खायचं आणि बसायचं बस. तशा असतात काही बाया, ज्या दिवस निघल्यावर उठणे, मग ते हळूसकून मंजन, आणि मग ते एका घंट्याने चहा, आणि मग ते पारशी कपडे ते अंथरुणं पडलेले तसेच, ते धुणं इकडं तिकडं अस्ताव्यस्त घरात सगळीकडं पसरलेला आहे पसारा. आणि मग हिचं चालतं. मग काही कोण म्हटलं की आता तुम्ही जर वेळ चुकून उठल्यावर तुम्हाला काही कोणी पूजा करेल का तुमची, तुम्हाला त्या माणसाला तर द्यावंच लागेल ना, बरोबर. त्याचं जाण्याची वेळ असली तर मग बिना आंघोळीचा स्वयंपाक. मग स्वयंपाक केलं की झालं मोकळं. मग आता जाऊ दे, आता काय 11 वाजले, आता आधी जेवणच घेते, मग घेते कामावरून. अशा ज्या बायका असतात त्यांना अलक्ष्मी म्हटलेलं आहे. मुळात म्हणजे आपल्या घरातले लोक कसंही असो, आपलं काम आहे दिवस निघायच्या आत उठणे, झाड झूड सडा सारवण रांगोळी काढणे, आणि त्याच्यानंतर घरातली झाडलोट करून स्नान करणे. स्नान केल्यानंतरच गॅसला स्पर्श करणे, तेव्हाच मग चहा ठेवणे. मग त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्यांचं घरातल्यांचं तुम्ही आवरू शकता. आणि हे अगदी मस्ट आहे माणसानं करणं. भले तुम्ही देवपूजा करू नका, पण ह्या गोष्टीचे नियम कटाक्षानं पाळा. मग आपल्याला काय होतं, कुठं काही झालं ना चालेल यायला त्याला विचारायला, हो आमचं असं कसं झालं, कव आमचं असं कसं झालं. मग कोणचे महाराजही कमी पडतात, मग कोणचे गंडे दोरे करणारे कमी पडतात, कोणचे ताईत धागे करणारे. मग ज्योतिषी पाहायला जातो. आपलं आचरण जर नीट असलं नाही, याच्यातला एकही माणूस पाहायला जायची गरज नाही. सुखे येतो घरा, पण मग ठाईचं बैसोनी करा एक चित्त, नावडे अनंत आळवावा. मग आई संध्याकाळ झाली दिवसभराची TV पाहिली, आणि आई संध्याकाळ झाली की डोकं काढून खरडायला. मग तिन्ही सांजेचं आधी डोकं खरडत, मग ते हातपाय धुणार नाही काही नाही, मग देवाजवळ दिवा लावणार नाही. तिन्ही सांजा झाल्या तरी इकडून तिकडून. दिव्याची वेळ केव्हा असते की सूर्य मावळला पण अजून अंधार पडला नाही, याचं नाव आहे संध्याकाळ. या संध्याकाळी दिवा लावावा, देवाजवळ लावावा, तुळशीजवळ लावावा, अगरबत्ती लावावी, आणि काहीतरी थोडा वेळ जरा शांत बसावं. नेमकं त्याच वेळेस कांदा भाजून लसण काढून, ह्या सगळ्या वस्तू त्या महालक्ष्मीला आवडत नाहीत, त्या उग्रवासाच्या वस्तू. तेव्हाच आपलं नाही तर मग 8-9 वाजेस्तोवर बसल, आणि 9 वाजता म्हणून काय स्वयंपाक करावं काय माहिती बाई, काय स्वयंपाक करावं काय माहिती बाई, आता कायच भाजी करावं. अरे 9 वाजले, तू आता विचार करू राहिली काय भाजी करावं, तर तू जेवशील कधी. माहिती का, आपल्या शरीरात एक चक्र आहे, लक्षात घ्या, त्याला निसर्ग चक्र असं म्हणतात. हे निसर्ग चक्र या सूर्याच्या घड्याळीनुसार आपल्या शरीरात देवानं फिट केलेलं आहे. त्या चक्रानुसार आपली वेळ आहे सकाळी. तशी तर 4ची सांगितली, पण मी तुम्हाला 5ची सांगते. आणि 5 म्हणजे काही खूप लवकर होत नाही, कारण तुम्ही जर 5ला नुसतं दात गीत घासून इकडं तिकडं करायचं तर दिवस किती मोठा वर आलेला असतो. मग 5ला उठावं,
त्याच्यानंतर मग दात घासावे, पाणी प्यावं, मग काय करायचं ते करून घ्यावं, झाडलोट करावी, मग नंतर आंघोळ करावी. कारण की 5 ते 7 हा वेळ त्याच्यासाठी दिलेला आहे, कोणचं संडास बाथरूमला जाण्यासाठी. नाहीतर तुम्ही त्या वेळेत गेले तुमचं चक्र बिघडणार शरीरातलं, हे लक्षात घ्या. 8 ते 9 ही तुमची नाश्ता करण्याची वेळ आहे, पण आपण नाश्ता करत नाही. आपण लवकर जर असलं तर लवकर जेवण करतो. मग 9 ते 11 ही जेवणाची वेळ आहे. आता तुम्ही 11 वाजता स्वयंपाकाला लागल्यावर तुम्ही किती वाजता जेवणार? मग कसं पित्त तयार होणार नाही तुमच्या शरीरामध्ये. आणि मग 24 तासही माझं डोकं बनबन करतं, मला असं होतं, मला तसं होतं. ते काही काही बायांचं जाऊ दे, बामची बाटली सतत असते, ते चालू असतं त्यांचं काय, तर मग डोकं बनबन करतं. म्हणजे सवयी चुकीच्या असल्यामुळं आपल्या शरीरात अनेक रोग तयार होतात, हे लक्षात घ्या. की तुम्ही कमीत कमी 11 वाजेपर्यंत जेवण करा. 11च्या नंतर मग 12, 12:30, 1, 1:30 वाजता पाणी प्या. 3, 4च्या दरम्यान पुन्हा तुमचा चहाचा वेळ होतो. आणि लगेच धुणं बिणं काढणं झालं, फरशा पुसणं झाल्या, तर स्वयंपाकाची वेळ होती संध्याकाळच्या. दिवस मावळण्याच्या आत स्वयंपाक करा. आणि खूपच उशिरा म्हणजे सांगते मी की 7, 7:30 पर्यंत जेवण करा. आता तुम्ही जर 9 वाजता विचार करसाल की मी आता काय भाजी करू, तर मग तिथून पुढं जे उशिरा लोक जेवतात त्यांना ते अन्न पचत नाही, त्यांना झोपा लागत नाही. अशाच लोकांना मग काही असे आजार होतात मोठे मोठे की ते कधीच मिटू शकत नाही. हे चक्र आहे आपल्या शरीराचं. आपण काहीही केलं तरी 10 वाजेपर्यंत झोपलंच पाहिजे, तरच आपली झोप 4 ते 5 वाजेपर्यंत पूर्ण होणार. 11, 12, 13 वाजता झोपल्यावर मग बरोबर आहे, कशी काय झोप होणार तुमची? आणि मग कसं उठणार आपण दिवस निघायच्यात? याचा तर विषय सोडून द्या, हे तर सांगितलंच नाही मी. हे तर कोणत्याच टाइम टेबलमध्ये फिट बसत नाही. याला जर फिट बसवायचं असलं मग अजून लवकर उठावं लागतं, अजून लवकर हे जर करायचं असलं तर. पण ह्या अशा गोष्टी आहेत की ह्या केल्याशिवाय घराला घरपण येत नाही, हे लक्षात ठेवा. जसं मुलाबाळांशिवाय घराला घरपण नाही, त्याचप्रमाणे परमार्थ केल्याशिवाय सुद्धा घराला घरपण येत नाही. ते घरच नाही ज्या घरामध्ये परमार्थ नाही, ते केवळ प्रेताचं घर जाणावं, असं तुलसीदास म्हणतात. की ज्याच्या मुखामध्ये राम नाही. काही दिवस पाहिले पाहिजे माणसानं, काही काळ वेळ सगळ्या गोष्टीची पाहिली पाहिजे. आणि तसं त्या माणसाचं आचरण असलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग स्नानादिरहित जो अन्न स्वीकारी तो जान मंगळ भक्षक. नित्य न करी शौच स्नान जप विरहित भक्षी अन्न. जो नित्य शौचालय जात नाही, स्नानही करत नाही, जपही करत नाही, तो त्यासी घडे रुधिर पान. रुधिर म्हणजे काय? रक्त. जप केल्याशिवाय जो अन्न खातो त्याला रुधिर पान केल्याचं किंवा माशी खाल्ल्याचं जे पाप असतं, मत्स्याहारी तो साच ऐसा जाणावा. म्हणून वैश्वानर महामंत्री वैश्वदेव देव उपासक अग्निहोत्री पतिव्रता तयाची स्त्री शुचिस्मती नामीस. त्याची बायको त्याच्या पेक्षा 2 हात पुढं होती. त्याची बायको चांगली, त्याचा संसार चांगला. आता तुकाराम महाराजांनी, त्यांची बायको जिजाऊ आवली सारखी होती तरी त्यांनी म्हटलं, देवा तुझे धन्यवाद आहे, अशी बायको दिली म्हणून हिच्याकडे लक्षच लागत नाही, तुझ्याकडेच लागतं. त्यांनी उपकार मानले. आणि एकनाथ महाराजांची बायको होती, त्यांना अनुकूल होती ती म्हणजे यांच्या मुखातून निघायच्या आधी तिचं तयार असायचं तिथं वस्तू. ते म्हणले, देवा बरं झालं अशी बायको दिली, संसाराकडे पाहायचं काम नाही, तुझ्याकडेच पाहता यायला लागलं मला. आणि नरसिंह मेहताची बायको अशी होती की एकदा जर वस्तू आणायची सांगितली तिला पूर्ण गॅरंटी असायची की पैसे जाणार, वस्तू येणार नाही. ती कधी सांगायचीच नाही, पण एखाद्या वेळेस सांगितले तर यांनी तेच केलं पाहिजे जे सांगितलेलं आहे. आणि बायको मेली, मग नरसिंह, मग ती कटकट करायची नेहमी, मग मरून गेली ती. मग त्यावेळेस नरसिंह मेहता काय म्हटले असतील? ते काय रडत बसले सारखे, आपल्यासारखे रडत बसले नाही. आपण काय करतो, 13 दिवस रडतो, 14व्या दिवशी बायको करतो. ते रडलेही नाही आणि बायको केले नाही. ते म्हणले, भलो थाय जंजाल छोटा देवा, तू खूप माझे मोठे उपकार आहे की तू तिला तुझ्याजवळ बोलावून घेतलं. आता मी 4 पायानं तुझी भक्ती करायसाठी मोकळे झालो. ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग तर यांची बायको पण शुचिस्मती नाव होतं तिचं, वैश्वानर महामंत्र्याची. आणि ती सुद्धा अतिशय पतिव्रता होती.
लक्ष्मी समान सुलक्षणी होती. तिचे हाती अन्नसत्र दाणी. ती रोज अन्नसत्र करायची आणि द्विज लोकांना ती काय करायची, प्रसन्न करायची. तरी ती षोडशोपचारी आपले स्वामीची सेवा करी. म्हणजे पतीची सुद्धा ती षोडश म्हणजे 16 उपचारांनी सेवा करायची. मग ते मग वैश्वानर ते अवसरी. मग ती अशी सेवा करायची. त्याच्यामुळं इतकी सेवा करणारी बायको भेटल्यावर नवरा काय प्रसन्न होणार नाही का? प्रसन्न झाला तिचा नवरा तिच्यावर. ते काय आपला नवरा थोडीच काही केलं तरी चांगलं नाही म्हणणार. म्हणे माग माग हो कांती. त्यानं म्हटलं बाई काय तुला पाहिजे ते माग. हे पतिव्रता स्त्री, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. मी तुला वचन देतो, तू जे मागशील ते मी तुला देईन. तिनं मग म्हटलं की माझा इतका चांगला भाव आहे, परंतु तो तुमच्या वाचून पूर्ण होणार नाही. तिनं काय मागितलं, साक्षात शिवासारखा पुत्र मला तुमच्याकडून प्राप्त व्हावा. भगवान शंकरासारखा माझं पुत्र व्हावा शिवासारखा, तरी हेच माझे आर्त देखा. आणि तिचं ते ऐकल्यानंतर वैश्वानर काय झाले, स्तब्ध झाले. म्हणे काय मागितला वर, कोठे शिव त्रिशूलधर. अरे देव कुठं आणि आपण माणसं कुठं, काय वर मागितला. आणि त्यासारखा कुमार होईल कोण सुदैवे. आपलं इतकं दैव आहे का, आपलं एवढं पुण्य आहे का की भगवंतासारखा पुत्र आपल्याला होईल. अशी चिंता आता त्यांच्या वैश्वानराच्या मनामध्ये जागृत झाली. मग मनात विचार करू लागले की आता या स्त्रीची इच्छा कशी पूर्ण करावी, कोणत्या देवाची पूजा करावी. सगळ्या त्रिलोकात लागन तेवढे देव भरलेले, कोणत्या देवाला पूजावं. आता एक शंकराला पूजावं, त्याच्याशिवाय दुसरं कोणी माझा आर्त ऐकणार नाही. आणि मग तिनं म्हटलं की हाच उपाय करा आणि वेळ वाया घालवू नका. गोटा देऊन मागी जी हिरा, कल्पतरुसे के वितुळे पांगारा. शिवासारखा पुत्र वैश्वानरा तुम्ही मला द्या. तिनं म्हटलं बाकी मला नाही तर मी वांज असले तर चालेल, परंतु मला दुसरा पुत्र पाहिजेच नाही. मग आता यानं म्हटलं आता कायच करावं बा. आणि मग हिच्या मनाचा भाव जर आपण पूर्ण केला नाही तर आता हिला आपण वचन देऊन बसलो. मग त्यानं विचार केला की 21 स्वर्गमंडळ आणि असं कोणचं पाताळातलं स्थळ आहे की मी त्या ठिकाणी जाईन आणि मी त्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या करीन. मग तो सगळं विचारात आणलं त्यानं आणि मंदाकिनी नदीच्या तो तीरावर आला. ती तत्काळ मुक्ती देणारी ती काशीपुरी आणि ती त्यानं डोळ्यानं पाहिली काशी विश्वनाथाचं. त्या ठिकाणी त्यानं दर्शन घेतलं आणि त्यानं म्हटलं की आता निर्वाण मुक्ती देणारा तो देव आहे, त्या ठिकाणी मी जाऊन त्याच देवाची मी पूजा करीन. मग तो वैश्वानर ब्राह्मण शुचिस्मती सगुण दोघंही जण त्या ठिकाणी काशीला आले. पण ती काशीला यायला लागली ना, त्यांना खूप रस्त्यानं काय झाले, शुभ शकून प्राप्त झाले. म्हणजे तिचा डावा डोळा फडफड करायला लागला, डावी बाहू स्फुरण पावायला लागली. आणि मग ते मनकर्णिकेच्या जवळ गेले आणि मनकर्णिकेच्या जवळ गेल्यानंतर त्यांनी त्या मनकर्णिकेत स्नान केलं. नित्यकर्म म्हणजे जप ध्यान दान केलं आणि मग काशी विश्वनाथाचं पूजन करायला गेले. त्या ठिकाणी त्यांनी देहली विनायक, आशा विनायक यांचं दर्शन घेतलं. विकट विनायकाला नमस्कार केला आणि चतुर्दंतांची त्यांनी पूजा केली. षोडशोपचारे त्यांनी त्या ठिकाणी त्या सर्व गणपतींची पूजा केली आणि त्यांना सांगितलं की बाबा रे आमच्या मनातली इच्छा पूर्ण करायला सहाय्यक व्हा. मग तो म्हणतो की तुझं नमन जी सिद्धिबुद्धी, तुझं पाशी अष्टसिद्धी नवनिधी, तू पूर्ण पियुषाचा शिराब्दी. म्हणून हे आशा विनायका आमची आशा भंग करू नको. आम्ही त्या कारणानं तुमची पूजा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. मग त्यावेळेस आकाशवाणी झाली त्या आशा विनायकाच्या जवळ की तुमच्या मनातली इच्छा लवकरच पूर्ण होईल. मग तिथून काळभैरवाच्या जवळ गेले दोघं जण. त्या ठिकाणी त्यांनी काळभैरवाची पूजा केली. मग दंडपाणीची पूजा केली. मग यक्षिणींची पूजा केली. मग देवी दुर्गेची पूजा केली, भवानीची. आणि मग हैग्रीव सुंदरीची पूजा केली. विकटगौरी, कोटराक्षी, काळरात्री अशा सर्व ज्या देव्या तिथं होत्या त्या सगळ्या देव्यांची पूजा केली. मग काशी विश्वनाथाची पूजा करायला आले. त्यांनी मनकर्णिकेचं जल आणलेलं होतं आणि काशी विश्वनाथाच्या समोर येऊन दोघंही नवरा बायको भगवान शिवाची स्तुती करू लागले. असंख्य ब्रह्मांडी होती जाती, हे तव इच्छा तुझी उमापती. अनाथनाथा पशुपती, भाललोचना विश्वेशा, ऐसा स्तविला तो शंकर. मग बाहेर आला वैश्वानर, का यानंतर झाला चिंता तर हृदया माझी आपल्या. मग आता त्याने विचार केला काशीत राहायला तर आलो, पण आता कोणत्या देवाची पूजा करू बा. इथं तर खूप सारे देवांचे मंदिर आहे, मी कोणत्या देवाला भजू. मग
काशी तरी पूर्ण, काशी नगरी ही पूर्ण सिद्धीचा ठाव देणारी असे देव बोलतात. तर असंख्य ब्रह्मांडा माझारी नाही यावे मुक्ती ऐसी पुरी. मग आता या ब्रह्मांडात काशीसारखं कोणचं क्षेत्र नाही आहे, पण इथं इतके देव आहे की आता धर्मेश्वराचं पूजन करू, शैलेश्वराचं करू, रत्नेश्वराचं करू का, मुक्तेश्वराचं करू का, अमृतेश्वराचं करू का, मध्यमेश्वराचं करू का, रामेश्वराचं करू का, हिमालयाचं केदारनाथाचं करू का, गोकर्णाचं करू का, शैलेश्वराचं करू, ब्रह्मेश्वर, शुक्लेश्वर, बुधेश्वर, वाचस्पतीश्वर, भवानी शंकर, नर्मदेश्वर, व्याघ्रेश्वर, लांगुलेश्वर, सोमनंदेश्वर. पहा आपलं किती पुण्य आहे काशीच्या या श्रावण महिन्यामध्ये. आणि आज नागपंचमीच्या दिवशी आपल्याला या सगळ्यांचं स्मरण घडते. सोमनंदेश्वर, मागदेश्वर, कृत्तिवासेश्वर की संकर्षण, मयुरेश्वर, द्रुमचंडेश्वर, कपर्देश्वर, उग्रलिंग, विशाखेश्वर, चक्रेश्वर, वीरभद्रेश्वर, का वृद्धेश्वर. मग असा तो चिंताग्रस्त झाला की आता कोणत्या देवाची पूजा करू. तर त्याला अकस्मात आठवलं की वीरलिंगेश्वर आहे, त्या वीरलिंगेश्वराच्या वीरेश्वराचा आपण पूजा करू. आणि मग असं लक्षात आल्याबरोबर तो तिथं आला. त्या ठिकाणी अष्टनायिका होत्या, त्या महानृत्य करत होत्या षड्रागांनी. त्यांनी भगवान शिवाला गायन खूप प्रिय आहे आणि मग शास्त्रोक्त गायन असलं तर ते अजून प्रिय आहे. मग त्या ठिकाणी त्याच्या मनाला प्रसन्नता लाभली. एक एक अप्सरा त्या ठिकाणी भगवंताला नृत्य करून आणि सुंदर गायन करून ते त्या ठिकाणी प्रसन्न करत होत्या त्या अप्सरा. अशा त्या वीरेश्वर लिंगाजवळ तो आला. ऐसे वीर्य त्या लिंगाचे, सूर्या समतेज ज्याचे, व्योमी महातेज मार्तंडाचे. ते अतिशय दैदिप्यमान असं लिंग होतं. मग वैश्वानर आणि शुचिस्मतीने त्या लिंगाला साष्टांग नमस्कार घातला, वीरेश्वर लिंगाला. आणि त्यांनी म्हटलं की हे प्रभू, तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि आमचं मनोरथ पूर्ण करा. उत्तरवाहिनीचे म्हणजे मंदाकिनीचं जल आणलं त्यांनी, सुवर्ण कमळ आणले आणि त्या ठिकाणी चौक भरले तांदळानं, त्याच्यावर रत्नाचे पीठ ठेवले, त्याच्या आजूबाजूनं मोती लावले, गोमेद पुष्परागाच्या त्याच्या पाकळ्या तयार केल्या आणि अशी चौकी तयार केली. त्याच्यावर भगवान शंकराची त्यांनी विधियुक्त नाना उपचारानं स्थापना करून मग बद्ध करानं त्यांची पूजा केली. आणि स्तविता दोघंजण स्तवन करू लागले. म्हणे, जय जय उमाकांता, त्रिपुरांतका, त्रैलोक्य करता, तुझी करता, पाळिता, संहारिता, परमलिंगा, स्वामिया तू सर्व इच्छेचा कल्पतरू, अनाथासी देसिया, भैवरू निराधार्या, उसिया दारू, ऐसा एक समर्थ असती तू, ऐसा विलास मरारी, विधियुक्त पूजिला उपचारी. मग उपवास पारणे करी कांते समेत, विधी समेत पूजा करून पंचाहोरात्र त्या ठिकाणी उपवास केला, जागरण केलं, पक्षव्रत केले. पक्ष म्हणजे 15 दिवसाचे एकादशीसारखे, आणि मासिक व्रत केले चतुर्थीसारखे, चांद्रायण व्रत केले, कृच्छाधिक व्रत केले. चांद्रायण व्रत म्हणजे काय समजलं का तुम्हाला? की अमावस्या झाली की एक एक घास वाढवत न्यायचा. म्हणजे अमावस्याच्या दिवशी एकच घास खायचा. पौर्णिमेपर्यंत किती घास होतील? 16. पौर्णिमेच्या दिवशी 16 घास खाल्ले की मग पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून एक एक घास कमी करत जायचा. तर पुढच्या अमावस्या येईपर्यंत एका घासावर यायचं. इतकंच अन्न खायचं फक्त. याला काय म्हणतात? चांद्रायण व्रत. असं व्रत केलं म्हणूनच अग्निपोटी जन्माला आला ना. तर आपल्यासारखं काही खाऊन, टी व्ही पाहून, मोबाईल पाहून आपण जे लेकरं जन्माला घालतो, मग ते आपलं कल्याणच करणारे असतात ते लेकरं पण. म्हणून दोघांनी व्रत केले. मग पंचअहोरात्र जागरण, 5 रात्री जागरण केलं. नित्य स्नान मंदाकिनी जळी, अविंद मुक्ती सुवर्ण कमळी, शुचिस्मती कनक परिमळी, दीप उजळी पंचारती. रोज मंदाकिनीचं स्नान करायचं. ज्या मोत्यांना छिद्र पडलेले नाहीत ते मोती आणि सोन्याचे कमळ त्या ठिकाणी भगवान शिवाला अर्पण करायचे. आणि पंचारतीमध्ये शुद्ध तुपाचे दिवे उजळायचे आणि भगवंताची आरती करायची. असं त्यांनी व्रत लावलं. आणि एक वेळ अशी आली की संवत्सर म्हणजे 1 वर्ष लव असतं, एक आपलं दर्भ असतं की नाही, दर्भाच्या टोकावर बसून इतकंच पाणी पिलं. आणि 1 वर्ष तसं त्यांनी त्या ठिकाणी ते राहिले.
संवत्सर एक सर्वदा. मग कोणे एके समी वैश्वानर पूजित होता वीरेश्वर. मग एक वेळेस ते दोघं जण पूजा करत असताना त्या ठिकाणी भगवान शिव प्रसन्न झाले. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. मोठा प्रकाश पडला त्या लिंगामधून, त्या वीरेश्वर लिंगामधून, की अगदी ते भयभीत झाले दोघं जण. आणि मग दोघांनी भीतच देवाला नमस्कार केला. मग देवासारखा पोरगा हे इतके पुण्यवान होते तरी यांच्या पोटी जन्माला नाही आला. काय झालं, तो पोरगा त्या पिंडीवरच प्रकट झाला, पिंडीवर प्रकट झाला. शंकर महाराजची सिरियलमध्ये त्या दोघांच्या पोटी आले का ते पुण्यवान होते तरी काय सांगितलं, मुलगा नाही पण मी कुठं होईन प्रकट, अरण्यात. त्या दावर मलिक टेकडीच्या खाली बेलामध्ये मी तुम्हाला सापडन, त्या दिवशी रात्री तुम्ही तिथं या आणि मला घेऊन जा. म्हणजे आपली ताकद एका देवाला जन्म द्यायची. किती पुण्यवान होते की गवताच्या टोकावर बसून इतकं पाणी 1 वर्षभर पिलं तेव्हा देव प्रसन्न झाला. आपल्याला एक उपवास होता कालचा फक्त, सोमवारचा. त्याच्यात आपल्या मनात प्रश्न होते, पाण्याचा धराव का बिन पाण्याचा धराव, का काही खाऊन धराव, का उसळ खाऊन धराव, का आणखीन काही खाऊन धराव. सोडायचा असला तर केव्हा सोडाव. तुम्हाला माहिती आहे का, याचे सुद्धा फोन येतात मला की दिवस निघायच्या आत सोडाव का संध्याकाळी सोडाव. आता मी म्हणत असते तुम्हाला दम निघत नसेल तर केव्हाही सोडाव, आणि दम निघत असलं तर संध्याकाळच्या नंतर सोडाव. हा नियम आहे भगवान शिवाच्या उपवासाचे. सगळे उपवास रात्रीचे. आणि काही लोकांनी त्याचा उलट घेतलं की शंकराचा उपवास संध्याकाळ झाली की सोडायला चालत, तिने सांजेच्या आतच सोडून घ्या, काय म्हणतात. हां, पण भगवान शिवाची पूजा संध्याकाळच्या वेळेस होते. तुम्ही ते रात्री वाचली ऐकली का त्या सिरियलमधली खुलभर दुधाची, नाही, शिवमुठीची कहाणी सांगितली त्यांनी ते सिरियलमध्ये, की दिवसभर उपवास करावा, भगवान शिवाची संध्याकाळी आंघोळ करावी, शंकराची पूजा करावी, शिवमुठ ते म्हणावं, ते काय काय म्हणायला सांगितलेलं आहे ते, आणि ते शिवमुठीवर ती शिवमुठ व्हावी लिंगावर, आणि मग शांत चित्तानं न बोलता शुद्ध सात्विक अन्न ग्रहण करावे असं सांगितलं त्या कथेत रात्री. आणि असं व्रत 5 वर्ष करावं. असं व्रत किती 5 वर्ष करावं. त्याचं नाव आहे शिवामुठ व्रत. त्याचं नाव आहे शिवामुठ व्रत. मग आता इथं कुठं प्रश्न आला की संध्याकाळी सोडावं का दिवसा. जर पूजा संध्याकाळी आहे तर तुम्ही दिवसा कसं काय उपवास सोडू शकता. पण आपलं सोमवारी दुपारी सोडतात, आमचं कधीच होत नाही दुपारी सोडणं. नाही, उलट शंकराचा कोणताही उपवास दिवसा सोडायलाच चालत नाही. भगवान शिवाचे जेही व्रत असतील ते सगळे संध्याकाळचे. तुम्ही शिवलीलामृत जेव्हा वाचता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही सीमंतिनीची कथा वाचता. त्या सीमंतिनीनं 1100 जोड्या दर सोमवारी जेव घालायचे, पण केव्हा, संध्याकाळीच. पूजा संध्याकाळचीच होती तिची. विधवा झाल्यानंतरही तिनं ते व्रत सोडलं नाही, म्हणून तिचा नवरा 3 वर्षानं पाण्यातून बाहेर आला. हे आपण लक्षातच घेत नाही त्यांनी काय काय केलेलं आहे. तर आपल्या डोक्यात एकच असतं, आम्ही सोमवार धरले, इतकं केलं, पण काहीच नाही झालं. आपण काय ते तांब्याच कपाळ थोडी लावून आलेलो, काहीच नाही झालं. तर काही झालं नाही, पण आपण केलं ते कसं केलं, उलट सुलट त्याचा विचार आहे का काही आपल्याजवळ. आपण नियमपूर्वक केलंच नाही, त्याच्यामुळे त्याची गणती कशातच नाही बसली. त्याची गणती कशातच नाही बसली. म्हणून नियमपूर्वक व्रत करण्याला महत्त्व आहे. की व्रत करा, पण कसं करा, नियमपूर्वक करा. काही लोकांचे इतके प्रश्न असतात, इतके प्रश्न असतात, इतके प्रश्न असतात, काही करायला लागले की त्यांचे प्रश्न शेवट होतो पण संपत नाहीत. त्या व्रताविषयी, त्या उपवासाविषयी, त्याच्याविषयी. मग असं वाटतं एखाद्या वेळेस की या माणसानं न केलेलं बरं, देव पण कंटाळा असं यार. म्हणून त्या ठिकाणी मग कोणे के समयी तो लिंगा माझी देखे अंकुर बाळकाचा साक्षात. त्या बालकाचा अंकुर त्यांनी त्या लिंगामध्ये पाहिला. साक्षात शूलपाणी प्रकट झाला आणि त्या ठिकाणी आवाज आला, प्रसादवाणी झाली की हे वैश्वानर भिऊ नको, मी तुला तुझ्या तपश्चर्येला मी प्रसन्न झालो आणि मी तुला वर दिला. तुझी पूजा मला प्रावली, तुझी मनोकामना सिद्ध झाली. मग तो आदेश सर्वजना सांगितला द्विजोत्तमे. मग त्यानं हा आदेश भगवान शिवाचा मला मिळाला असं सांगितलं.
आणि मग त्यानं ती पुन्हा भगवान शिवाची आनंदानं आता ते लेकरू घेऊन त्यानं काय केलं, भगवान शंकराची पूजा केली. दंपती स्तविती नाना परी म्हणती जय जयाजी त्रिपुरारी भक्तेच्छा कल्पद्रुम तोसी. हे प्रभू तुम्ही आमच्यावर प्रसन्न झाले आणि आम्हालाही आनंद झाला. स्तुती करू लागले. तू हिमनक जा माता, तू एक त्रैलोक्याचा करता, तू भक्तजनांच्या अर्था बहुतरे पूर्ण करीसी. श्रुती शास्त्रा उद्भविता शंकर, तू एक स्थापिता आधार, त्रैलोकी तू चराचर सबराभर भरोनी उरलासे. तू सर्वांतरात्मा समर्थ, धर्म मोक्षाधिचारी पुरुषार्थ, तुझे भक्तिविन मनोरथ पूर्ण कल्पांतीन होती. तू भावार्थाचा परमभोक्ता, स्वयंदानी स्वयं मागता, परमात्मस्वरूप तत्वता तूच एक शिवा होसी. तू पृथ्वी आप तेज पवन, तरणी तारापती गगन, ऐसा तू करता सर्व कारण, पिंगाक्षा त्रिलोचना शिवा. अशी त्या वैश्वानरानं काय केली, स्तुती केली. या स्तुती मी तुम्हाला का वाचून दाखवते, या प्रत्येक स्तुतीचं वेगळं वेगळं महत्त्व आहे. काल मी जी तुम्हाला देवी भवानीची स्तुती वाचून दाखवली ती याच्यासाठी वाचून दाखवली की लगेच पुढं काय आलं की ही अशी स्तुती जो करेन महालक्ष्मीची, महालक्ष्मी त्याच्या घरी वास करेल. आणि म्हणून या प्रत्येक स्तुतीला अर्थ आहे की जो अशी स्तुती करेन भगवान शंकराला ही स्तुती अतिशय प्रिय आहे बा. तर मग असं स्तवन केलं आणि देवांनी आपली कामना पूर्ण केली म्हणून साष्टांग लोटांगण त्यांनी देवाच्या चरणी घातलं. मग त्यांनी ते लिंगावरचं बाळ उचललं आणि सांगितलं की आता बायकोला सांगितलं, पहा देवानं तुला जसं पाहिजे तसं बाळ दिलेलं आहे. आणि ती न्याहाळून पाहू लागली तर खरंच तिनं म्हटलं, अहो हे साक्षात शंकरासारखंच बाळ आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं मला शिवासारखा पुत्र द्या, तर शिवासारखा शिवानं आपल्याला पुत्र दिलेला आहे. तुझं दिले पुत्र दान सत्यवचन पै माझे, ये रूप आहे न्याळून. ती न्याळून पाहू लागले तर लिंगी देखिले बाळ सगुण, आणि वदे अभयवचन प्रसाद. वाणीने पुन्हा भगवंताची वाणी झाली आणि मग प्राप्त झाला अभयवर. मग शुचिष्मती वैश्वानर नमस्कारुणी वीरेश्वर मार्गक्रमी ते झाले. बाळ उचलून घेतलं, ज्या लिंगापासून फळ मिळालं त्या लिंगाला पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागले, वीरेश्वर लिंगाला. आणि मग त्यांना अभयवर प्राप्त झाला आणि ते आता आपल्या गावाला आलेले आहेत. मग आपले गृही स्वस्थ असता. मग लिंगी देखिले बाळ सगुण आणि वदे अभयवचन, ऐसा प्राप्त झाला अभयवर. म्हणजे बाळ दिसलं आणि गुप्त झालं, बाळ दिसलं आणि गुप्त झालं. मग घरी आले ते दोघं जण आणि मग ती गरोदर झाली. मग पुत्र झाला ती तो मार्तंड तेजोमय, तो शंकराची पूर्ण आहे भक्तजन कृपाळू. ऐसा पुत्र झाला वैश्वानरा. मुलगा झाल्याबरोबर त्या ठिकाणी अप्सरा प्रकट झाल्या. उर्वशी, मेनका, सुकेशी, तिलोत्तमा, मंजुघोषा, पद्मावती, लीलावती ह्या आल्या. आणि सहस्त्र एक इंद्राणी आल्या सहस्त्र ज्योती घेऊन. 1000 ज्योती त्या घेऊन आल्या, कारण तो अग्नीचा अवतार होता ना. त्यांनी तितके दिवे आणले आणि त्या बालकापुढे त्यांनी ते दिवे लावले. सावित्री आणि कमला सख्यांसह आली. शैलबाळा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाच्या तिघी बायका आल्या आणि ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा आले. थोर उत्साह झाला आणि वैश्वानर ऋषींना खूप आनंद झाला. त्या ठिकाणी ऋषी सुद्धा आले आशीर्वाद द्यायला. कोणचे ऋषी आले, वसिष्ठ, विभांडक, गादीसुत, रुचिक, कौंडिन्य आणि उद्दालक, मांडव्य महर्षी ते, दधीची ऋषी, मार्कंडेय, पराशर, गर्गाचार्य, दुर्वास, मैत्रेय, कपिलादी मुनी ते, भृगु, भारद्वाज, उन्मनी आले. ब्रह्म ऋषी, शिखीमुनी झाले महातापसी, कव्य ऋषी, मांडव्य ते, व्यास ऋषी आणि कर्दम, मैत्रवरुणी, बगदालभ्य, कलिंग आणि ऋषीद्रम, जन्नू आणि इतर ते, भार्गव आणि आंगिरा, पुलस्ते, स्वयंभू, मणिवरा, अत्रि, पिपलायन ते, ब्रह्मकुमार, मरीची आणि कश्यप ऐसे महाऋषी आले. मग ते जसे ऋषी आले तसे त्यांचा देवासारखा वैश्वानरानं काय केला, त्यांना बसवलं, त्यांना आसनं दिले आणि त्यांची षोडशोपचारे पूजा केली, त्यांचा सन्मान केला. आणि महाज्योतिषी सुद्धा त्या बालकाचं भविष्य सांगायसाठी आले. अरण्यातले तपोधन पुण्यराशी ऋषी सुद्धा त्या ठिकाणी आले. एवढा तो बाळ काय होता, पुण्यवान होता. गंधर्व आले, त्यांनी नृत्य गायन केलं. लक्ष्मीनं यांची जी बायको होती वैश्वानराची शुचिष्मती, तिला अखंड सौभाग्याचे वाण दिले आणि त्या बाळाला आशीर्वाद दिला लक्ष्मी, ब्रह्मा आणि सावित्रीनं की तुझा बाळ तिन्ही लोकातली शक्ती त्याच्याजवळ असेल. मग ब्रह्मदेवानं त्याचं जातक वर्तवलं आणि काय ठेवायचं नाव वा तर गार्हपत्याग्नी असं त्याचं नाव ठेवलं.
जय जयकारे मंत्रध्वनी गर्जिनली ऋषी मंडळी. मग त्या वैश्वानरे दाने केले अपारे, देवांशी सन्मानिले आदरे बोळवे. मग त्याशी अपार दान केलं त्या वैश्वानरानं, हे जे देवदेवता आल्या होत्या यांना. आणि मग ते आपल्या आपल्या लोकांमध्ये निघून गेले. मग त्या ब्राह्मणाला अतिशय आनंद झालेला आहे. मग त्याची इच्छा पूर्ण झाली, त्याच्या बायकोची इच्छा पूर्ण झाली. त्यानं म्हटलं, हे पुत्र सौभाग्य तुला आता अपार ऐश्वर्य या पुत्राच्या रूपानं लाभलेला आहे. कारण की खरोखर मुलाविना आपला कोण गृहस्थाश्रम जो आहे तो शोभून दिसत नाही. रत्नखचित महामंदिरे जे आहेत ते तुला प्राप्त झाले होते, पण एक बाळ नव्हतं, त्याच्यामुळं आपलं घर सुनं सुनं वाटत होतं. मग 5 वर्षाचा तो बाळ झाला. त्या बाळाची काय केली, मुंज केली. मग 7 वर्ष पूर्ण झाली आणि त्याने सगळ्या विद्याचा अभ्यास केला. 9व्या वर्षी त्याचा अभ्यास परिपूर्ण झाला. 7, 8 आणि 9 3च वर्ष शिकला तो सत्यलोकाहून. मग नारद मुनी आले आणि मग नारद मुनीचाही त्यांनी सन्मान केला. मग नारद मुनी सुखव्यवस्था की बुवा काय सुरू आहे, कसं सुरू आहे विचारू लागले. मग पुत्राविनं नारद म्हणे, ब्राह्मणा पुत्र 7 परीचे असतात. पहा, नारदानं सांगितलं, तू खरोखर भाग्यवान आहे की तुला असा पुत्र प्राप्त झाला. मग 7 प्रकारचे पुत्र असतात. इतर ठिकाणी 4 प्रकारचे सांगितलेले, पण काशीखंडामध्ये 7 प्रकारचे पुत्र सांगितले. कोणचे पुत्र असतात तर ते सांगतात नारद मुनी. पुत्राविन पुरुषे जैसे उपलक्षी गर्भांध पुत्रा. मग नारद मुनी सुखव्यवस्था पुसे, पुत्र आज्ञे माझे असे की नसे. नारद मुनीने विचारलं, तुझा पोरगा तुझा ऐकतो का नाही, तुझ्या आज्ञेत आहे का नाही तुझा पोरगा. त्यांनी म्हटलं हो. मग म्हणे, हे पहा बाबा, 7 प्रकारचे पुत्र असतात. जो स्वस्त्रीचा म्हणजे आपल्या बायकोपासूनच जो झालेला आहे तो औरक म्हणावा. आणि एक म्हणजे 2 नंबरचा जो असतो तो विकत घेतलेला, विक्रीत, ज्याला आपण पहिल्या काळात गुलाम म्हणायचे, विकत घेतलेला. आणि एक विक्रीत. आपत्काली रक्षीला म्हणजे कोणाचे आई वडील मरून गेले, कोणाचं एखादा अख्खं घर दार सगळं नातेवाईक सगळे पुरात वाहून गेले, एकटाच पोरगा राहिला, किंवा अजून जे आपले नातेवाईक जे काय असतील कारणं ते, पण त्याला कोणी नाही असा ज्याचं रक्षण केलं आपल्या घरात ठेवून, तो आपत्कालीला रक्षीला तो पोषित पुत्र झाला. कन्यादानी संकेतिक जाना कन्यादानी संकेतित जाना. स्वस्त्रीचा तो औरस मुख्य गणा. आणि तो पुत्रिका सूत म्हणजे मुलीचा मुलगा आहे तो पुत्रिका सूत, नातू म्हणजे पुत्रिका सूत. नियोग विधीने जो प्राप्त तो जाणावा क्षेत्रज्ञ. पांडव कशापासून झालेले, नियोग विधीपासून झालेले. जे नियोग विधीनं झाले ते क्षेत्रच जाणावे. कोणी दिलेला तो घ्यावा दत्तक. कोणाचा जर घेतलेला असेल तो दत्तक आहे. ससंतोषे प्राप्त झाला तो स्वयं दत्तक. कोणाला मागितला नाही पण आला आपल्याकडं, तो स्वयं दत्तक झाला, मग आपलाच झाला तो. या 7 माझी तरी एक, पण याच्यापैकी कोणचा का होईना पण असावा. याच्यापैकी कोणचा का, या 7 पैकी एक कोणचा तरी माणसाला असावा. म्हणून पुत्रे विनयका संसार स्मशान भूमिका ते त्या तळता श्रीमंत लोका घडे थोर दूषण. मग त्या ब्राह्मणे पुत्रासी. मग असं सांगितलं नारद मुनीनं आणि सांगितलं की बा तुझ्या पुत्राला आवाज दे. त्यानं आवाज दिला. मग नारदानं त्याला आलिंगन दिलं तो आल्यानंतर आणि त्याला म्हटले तुझे हात दाखव. आणि नारद त्याचं भविष्य सांगू लागले. विद्यापात्र गुणे पूर्ण भरित होईल हा शिवभक्त युगानयुगी निरंतर. अरे हा खूप हुशार आहे आणि हा युगायुगानं काय होईल, शिवभक्त होईल. हा सर्व लक्षणी संपूर्ण परी गंधर्व नगरीची जे सौदामिन ते विद्युल्लते पास वादान से या बालकासी. सगळं आहे याच्यात, पण याला एक धोका आहे. कशाचा, वीज पडून मरण्याचा याला धोका आहे. गंधर्व नगरीची जी सौदामिनी ते विद्युल्लतेपासून आदानसे या बालकाशी. 12 वर्षाचा होईना आणि याला विजेची बाधा होईल. मग आता हिला फिकीर पडली की देवाने एवढं तप केलं, आता हा पोरगा दिला ना, आता हा 12च वर्ष राहणार का, मग याच्या अंगावर वीज पडणार ना, हा मरून जाणार. चिंता वाटली तिला. मग ती थोर झाली चिंतातुर. मग निघाला सत्वर. तो ती थोर चिंतातुर प्रिया पुरुषे म्हणजे दोघं नवरा बायको चिंताग्रस्त झाले. नारद मुनी तर सांगून चालल्या गेले, पण हे यांच्यावर जसं काय एखादा मोठा दगडच पडला. मग दोघं जण जोराजोरात
रडायला लागले, जमिनीवर अंग टाकायला लागले. तिथं पोरगा आला, त्यानं दोघायला उठवलं. म्हटलं काय झालं तुम्हाला, का रडता? आता तर चांगले होते तुम्ही दोघं जण, तुम्हाला रडायला काय झालं? मग गारपत्ती विचारू लागला आपल्या वडिलाला आणि आईला, तुम्ही कशाला व्यर्थ चिंता करता? तुम्ही एकाग्र मन करा आणि माझं वचन ऐका. माझं जर खरंच मरण असेल तर एक लक्षात घ्या, आपण कोणाचे हे आहोत, भक्त आहोत भगवान शंकराचे. आणि भगवान शंकर आपल्याला काही होऊ देणार नाही. जो शिवाचा प्रिय भक्त, आपण शिवाचे भक्तपूर्ण, जैसे शाख विशाख शिवाचे गण, त्यासी देखून यमगण वंदिती थोर प्रयत. आओ शंकराच्या भक्ताला यमाचे दूत सुद्धा नमस्कार करतात. तो म्हणतो, मग तुम्ही का चिंता करता? शिवपूजिता पुरे आयुष्याचा अंत आहे. शिवभक्ता केवी घडे. शंकराची पूजा करणाऱ्याचा कधीच असा मृत्यू होत नाही. मग तुम्ही तरी परिसा पूर्वोत्तांत शिवभक्त होता. नाम शेतकत पाहतो. पोरगा आता बापाला गोष्ट सांगून राहिलेला आहे की शिवभक्त होता श्वेतकेतू, शिवभक्ती करिता पुरलांतू पूजा समयी. मग तो पूजा करत होता. पूजा संपली आणि लगेच त्याला काय आलं, मरण आलं. तो यम आज्ञा करी दूतांशी, यमानं आज्ञा केली की जा त्याला घेऊन या. मग आता ते यमाचे दूत त्याच्याजवळ आले तर लगेच शंकराचे गण आले आणि त्यांनी सांगितलं की हां गणपती म्हणतो अजिबात हात लावायचा नाही, त्याला हात तुम्ही लावू नका. तो गणाधिषेक केला घात यमकिंकराचा जानपा. ऐकोनी दूतांच्या उत्तरा क्रोध आला सूर्यकुमारा, म्हणे नीताने ताडवारा. मग दोघांचे भांडणं लागले, शिवदूताचे आणि या यमदूताचे. तर मग मस्तकावरचा मुकुट पडला यमाच्या डोक्यावरचा आणि त्याला कळलं की आपल्या दूतांनी आता हे युद्ध आरंभ केलेलं आहे गणपतीशी. मग त्यांनी सांगितलं की अरे हे करू नका. यमानं त्यांच्या दूतांना आज्ञा केली. श्वेतकेतूचा असता पूर्ण भाव त्यावरी पाश टाकी यमराव तो कुटीला कोपत भाऊ षण्मुख स्वामी ते ध्वा. मग षण्मुख स्वामी म्हणजे कार्तिक स्वामी सुद्धा गणपतीच्या सोबत युद्ध करायला आले. आता जो मेला तो बाजूलाच राहिला, पण या दोघांचंच त्याला कोण नेणार याच्यासाठी शिवदूत आणि यमदूत यांचं युद्ध चाललं. षण्मुखे घेतला यमाचा प्राण, तो काय करी तो गजवदन. मग कार्तिक स्वामीनं काय केलं, तो यमाचा तो प्राण जो होता तो आपल्या ताब्यात घेतला आणि शस्त्र होते ते सगळे जेवढे यमाचे दूत यम धर्मासहित सगळ्यांचा पराभव केला, सगळ्यांशी युद्ध केलं दोघा भावांनी. मग जे दृष्ट होते महापातकी पचत होते रौरवादिकी, जे अगदी घाणीत पडलेले होते अशा जीवांना सुद्धा गणपतीनं आणि कार्तिक स्वामीनं मोकळं सोडून दिलं. म्हणले जा तुमची सुटका केली आम्ही. सगळी यमपुरी काय केली, खाली केली दोघा भावांनी. आयशा यमपुरीच्या शृंखला गणाधीशे तोडून तोडल्या बंदीशाळा. यमगण गेले कुळाचला महाविवरी साक्षेप. यम आणि यमाचे दूत कुठे चालले गेले, खाली कपारीत जाऊन बसले. असा खवळला गजवदन यमपुरी चेतविले अग्न. अवघी यमपुरी जाळून केली रक्षा सर्व. ही सगळी यमपुरी जाळून टाकली आणि तिची राख रांगोळी करून टाकली दोघा भावांनी. का की हा शिवभक्त आहे म्हणून. का आणत होते तुम्ही शिवभक्ताला, तुम्हाला काय अधिकार आहे? पूजा करता करता मेला तरी त्याला तुम्ही हात कसा लावला? मग एवढं सगळं राख रांगोळी केली आणि मग दोघं जण भाऊ भगवान शिवाच्या जवळ आले. गणपतीनं भगवान शंकराला काय केलं, नमस्कार केला आणि जेच घडलं ते सांगितलं. मनी होनी प्रसन्न श्वेतकेतुसी केले नामधारण शंकराचे समय. मज मृत्यूपासून आला रे चयो यमासी पूर्ण केला रे क्षय. तुझं नाम मृत्युंजय षण्मुख गणेशे. तुमचं नाव काय दोघांचं ठेवलं मी आता, महामृत्युंजय. तुम्ही म्हणजे यमाला पळवून लावलं, यमाला मारून टाकलं तुम्ही आणि तिथून जाऊन यमाच्या नगरीतून तुम्ही काय झाले, वापस आलेले आहात. एका श्वेतकेतूसाठी दूत जोडिले कोट्यान कोटी. एका भक्तासाठी, श्वेतकेतू नावाच्या एका भक्तासाठी तुम्ही काय केलं, कोटी गण मारून टाकलेले आहेत. कुंभिपाक जाळून आपटी केली तात्काळ शिवसुते. ऐशी ऐकता मात खेत पावला सज्ञाकांत म्हणे मृत्यू पावला सुतन चले बळ शिवापुढे. मग अशी मात ऐकली की आपला पोरगा मेला आणि सूर्याला त्या ठिकाणी मग चिंता पडली. मग म्हणे कोपला दुर्जटी यमपुरीची केली आपटी. आता राहिली तुमची सृष्टी विरांची देवा. सूर्याला फिकीर पडली. सूर्य कोणाकडे गेले, ब्रह्मदेवाकडं. म्हणले अहो तिकडं यमाच्या नगरीला आग लावली गणपतीनं आणि कार्तिक स्वामीनं. तुमचंही कदाचित तुम्ही जर मध्ये पडले तर ब्रह्मदेवा तुमची काही गत
बरी नाही, तुम्ही सुद्धा सावधान असा. आमचे पुत्राचा केला क्षय व्हायचा प्रवर्तला महापय. सूर्याचा पुत्र आहे ना यम, म्हणून सूर्याला कळवळा आला यमाचा की माझ्या पुत्राची नगरी तर ध्वस्त करून टाकली, कदाचित तुम्हाला सुद्धा ते काय करतील, मारून टाकतील. तो ब्रह्मदेव विचारी चित्ती म्हणे कोपारूढ जे पशुपती, तवरी त्या विनंती करू नये सर्वदा. एकदा देवाला राग आला की ब्रह्मदेव सुद्धा भितात. ब्रह्मदेव काय म्हटले की जोपर्यंत कृपारूढ पशुपती, जोपर्यंत राग आहे तोपर्यंत पुढं जायचं नाही. जेव्हा शंकराचा राग शांत होईल तेव्हा काय सांगायचं ते सांगू. महावाताची या झुंजुकारी के विधी प्रकाश करी, जो क्रोधायमान असे त्रिपुरारी, तव न चले सामर्थ्य कोणाचे. जोपर्यंत राग आहे तोपर्यंत काहीच करू नये, कोणाचं सामर्थ्य चालणार नाही. 1,00,000-1,000 वर्ष असंच ते यमपूर नुसतं रिकामं पडलेलं होतं. कोणी जातही नव्हतं, येतही नव्हतं, सगळे मुक्त. कोरोना काळात कसे झालं, सगळे पास, सगळे मुक्त झाले गेली. तसा पिरियड आपल्या वेळेस आला पाहिजे, जेव्हा आपल्याला वर जायचं तेव्हा सगळं मुक्त झालं पाहिजे. पण ते भाग्यानंच घ्यावं लागत असेल ना. पण आता 1,000 वर्षात किती लोक धरून गेले असतील. यमाचं नगरच नाही म्हणल्यावर सगळे पुण्यवानच झाले ना तिथं. निर्वैर झाली यमपुरी, वावरे पडले होते शिवधारी. ते यम कुठं पडलेला होता, भगवान शंकराच्या दारात पडलेलं होतं त्याचं प्रेत. ते उचलून पण नेऊ नाही दिलं त्यांनी, उचलून सुद्धा नेऊ दिलं नाही. तो चतुरानन तप सिद्धी करी संपूर्ण, मग तपावसानी त्रिनयन. मग यानं ब्रह्मदेवाने एकच विचार केला, 1,000 वर्ष काय करावं, शंकराच्या नादी लागू नये. पण तप कोणाचं करायचं, शंकराचं. तपश्चर्याला बसले ब्रह्मदेव आणि भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले, त्यांच्या जवळ आले. म्हटले काय म्हणणं आहे तुमचं, तुमचं तप पाहून मी प्रसन्न झालो. मग देवभक्ताचा ऋणाईत, देवभक्ताचे दास्य करीत, भक्ती पाचारिता धाव घेत येत तसे ज्वाळी. भक्तांच्या भक्तीनं तो जवळ येतो. देव भक्ती ऋणी कर्जला. आपण भक्ती केली तर देव काय होतो, आपला ऋणी होतो, त्याला झक मारून आपल्या भक्तीचं फळ द्यावं लागतं. म्हणून भक्ताचा अर्जवी झाला. मग तो शिव पुसता त्यानं विचारलं, काय कशासाठी मांडली होती ही पूजा तुम्ही. ते माझं तुम्ही जे काय केलं ते मला सगळं पावन झालेलं आहे. मग विरंची म्हणजे ब्रह्मदेव म्हणतात, देवा तुम्ही उदार आहे, तुम्ही भोळे आहे, तुम्ही चक्रवर्ती आहे, ही सगळी पृथ्वी तुमच्याच इच्छेने चालते तरी, आणि मी कोणाच्या इच्छेने चालतो, तुमच्याच. तुम्ही मला आज्ञा करता म्हणून तेव्हा ही सगळी सृष्टी मी चालवतो. पापी जातात वैकुंठाला, यमपुरी तो उद्धव. जो जन्माला आला तो किती पाप केला तरी तो वैकुंठाला चालला. हा मधला मार्ग बंद झाला ना, हे बायपास मार्गे सगळे कुठं चालले, वैकुंठाला चालले. देवा काहीच मिळ नाही राहिला. सगळे मोठे मोठे पापी लोक सुद्धा चतुर्भुज होऊन राहिले. तिकडे किती गर्दी झाली, जाऊन पहा एकदा. मग त्यावेळेस ते म्हटले की, मग शंकर म्हणे ब्रह्माशी, माझा भक्त नेता यमपुरीशी, तरी हे आज्ञा तुम्हाशी कवनी दिली मज सांगा. 1,000 वर्ष झाले यांना काय वाटलं असं, शंकर विसरून गेले. ते म्हणले मी विसरलो नाही, माझा भक्त काय म्हणून घेऊन चालले होते तुम्ही ते मला सांगा. माझा उपासनी परमभक्त तयासी यमपुरी केवी प्राप्त, म्हणून शया ते पावला वृतांत विपर्णी करते. कोणी जरी असलं तरी मी त्याला सोडणार नाही. यम होता तरी मी त्याला सोडलं नाही. ब्रह्मा शिवदे चंद्रमौळी, जे शिवनामे लाविती भस्मधुळी. ओम नमः शिवाय म्हणून जे कपाळाला भस्म लावतात, काय सांगतात शिव ब्रह्मदेवाला, की जे मंत्राक्षरे लाविती भस्मधुळी, विभूती त्रिपुंड चढवती बाळी, ते माझे परमभक्त. त्या माणसाला पाहिलं तरी शंकराचं दर्शन केल्याचं पुण्य लाभ होतो. ज्यांनी 3 पट्टे ओढलेले असतात ना, त्यांना लावलं तर त्या, माहिती का, कर्नाटकामध्ये लिंगायत माळी जाते कर्नाटकामध्ये, आणि ते लोक लिंग घालतात माळी समाजाचे, कपाळाला ती त्रिपुंड लावतात. ही जात माळ्याची कर्नाटकामध्ये आहे. शिवालय जाऊन बसती, शिवकथा श्रेष्ठांशी पुसती, ते म्लेच्छ वंशिक नव्हती तरी वर्जत्या यमपुरी. जे भगवान शंकराच्या मंदिरात जातात तिथं माझी शिवकथा ऐकतात, ते कधीच यमपुरीला जात नाहीत. जे नित्य भगवान शंकराचे स्तोत्र म्हणतात आणि शिवमंत्रानं अंगाला भस्म लावतात, ते यमपुरीला कधीच जात नाहीत. जे शिवाचे व्रत करतात, त्या निमित्तानं तप करतात. शिवाचे व्रत म्हणजे सोमवार, प्रदोष आणि शिवरात्र हे शिवाचे व्रत आहेत. पण नियमानं केले तर सांगितलं की त्यांना सुद्धा इतक्या लोकांना
ऐसे शिवव्रत शिवतपी ऐका त्यावर जावे यमलोका. ऐशाची लिखित पत्रिका घ्यावी तो आवा. वेगळी पत्रिका काढायची गरज नाही. इतकं जे करत असतील त्यांची पत्रिका आत्ताच घे तुझ्या हातात. या लोकांना तुला नेता येणार नाही. या लोकांना तू घेऊन जाऊ शकत नाही. हे माझे आहेत. मान तू पुन्हा जर माझ्या भक्तांना हात लावला तर अशीच गती करेन मी. एवढं मात्र लक्षात घे. भगवान शंकरानं ब्रह्मदेवाला सांगितलं. मग ब्रह्मदेवानं हात जोडले, म्हणले इतक्याच यमलोक वर्जिले. इतक्या लोकांना मी कधीच यमलोकात याच्यानंतर पाठवायचं सांगणार नाही. इतक्याच यमलोक वर्जिले. ऐसे विधीने लिहून दिलं देवाच्या जवळ. लिहून घेतलं. आपली गॅरंटी कोण घेतलेली आहे? मग आपल्याला नीट मारायला काय होतं? आता आपली जर एवढं लिहून घेतलं आणि त्यांनी ऐसे लिखित, आणि आपला हक्क आहे या देवावर, एवढं लक्षात घ्या. ऐसे विधीने लिखित दिले. मग शंकराने गणाकडे पाहिले. स्वतःने उठवलं. गणानं सांगितलं उठवा त्याला. आता कधीचा झोपलेला 1000 वर्ष झाले यमदेव. किती भितो आपण यमदेवाला. मग भगवंत त्याला भितात का? सांगितलं उठवा. स्वतःने उठवले. गणाला सांगितलं उठवा. मग भगवंताचे गण सुद्धा श्रेष्ठ आहेत. मग ऐसे विधीने लिखित दिले. मग शंकरे गणाकडे पाहिले. उठवा तो यमराव. मग शैल आदी गण धावले. त्यांनी मंदाकिनीचे जल आणले. ते शिवमंत्रे करून शिंपिले दूतासहित यमावरी. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्योर्मुक्षेय मामृतात. उठा. ते मंत्र म्हटल्याबरोबर ते उठून बसले. ऐशी ती श्वेतकेतूची कथा ऐसी. ऐसा शैलादी गणे यम उठविला. श्वेतकेतू चरणाजवळी स्थापिला. मृत्युंजय नाव पावला. शिवमुखे तो श्वेतकेतू, त्याची स्थापना भगवंताच्या चरणाजवळ झाली आणि त्याचं नाव पडलं मृत्युंजय. म्हणजे यमाच्या दारात जाऊन वापस आला बा त्या श्वेतकेतूला. ऐशी शंकराची भक्ती करिता वंदे होती ते कृतांता. ही गोष्ट कोणी सांगितली? गारपत्यानं सांगितली. आपल्या त्याच्या आईला शुचिष्मतीला आणि त्या वैश्वानराला. मग ती गोष्ट ऐकल्यावर दोघांचाही संतोष झाला आणि आता त्यांनी त्या गारपत्याला आज्ञा केली. आज्ञा केली म्हणजे त्यानं मागितली की मी सुद्धा असंच तप करीन काशीला जाऊन, आणि हे 12 वर्षाचं जे माझं मरण आहे ना ते मी पण मोडून टाकीन. तुम्ही चिंता करू नका. मग तप करू येईल आनंदवनी. आता ती कथा शिवदास गोमा म्हणतात. मी पुढच्या 10व्या अध्यायामध्ये तुम्हाला सांगतो. इति श्री स्कंदपुराणे काशीखंडे गारपत्ये अग्निउत्पत्ती नाम 9मोऽध्यायः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. हरे नमः हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय.